नमस्कार, माय स्टोरीज कलेक्शनमध्ये स्वागत आहे. तर पित्याचे ऋण ही बोधकथा बघणार आहोत. बाई, तुमची लाकडं फोडायची आहेत का? घराची कौलं साकारायची आहेत का? मला सांगा, काम 4 पैसे मिळून जातील. शाळेत जाणार हा 13 वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली कामं करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहनतीची जास्त आवड. दुसऱ्याची गुरं राखणं, शेतात काम करणं आणि एस टी स्टँडवर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलाची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामं करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे ही त्या मुलाचे स्वप्न. घरामध्ये 18-20 दारिद्र्य, पोटाला पुरेसे खायला नाही, अंगावर घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात त्या मुलाचे मन कसे रमावे, पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडिलांची जिद्द. या मुलाचे वडील म्हणजे रामाजी बाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट, प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगाच्या गुणांनी नाव मिळवलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कोणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय. लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली. पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणून ते ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंगमेहनत करून 4 पैसे मिळावेत हे त्यांना कसे पटावे? मुलांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामाजी बाबांचे बिऱ्हाड. स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत. खोलीत एकीकडे लाकडे आणि गवऱ्या तर दुसरीकडे भांड्याची उधळण, दळणाचं जातं, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम. अशा या वातावरणात मुलांचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे. पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे तर घरात गजराचे घड्याळ नाही. मग रामाजी बाबा रात्री 2 पर्यंत स्वतःची काही कामं करत जागत बसायचे आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड नेहमी व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्यांच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे? मग रामाजी बाबा मुंडास गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून द्यायचे. तो दागिना गहाण टाकून मारवाड्यांकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मराठवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा! अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता. पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली. पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अत्युच्च शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव डॉ. भीमराव आंबेडकर. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.